जितेंद्र आव्हाड सध्या बोलतात असं आहे की महाराष्ट्राने सत्तेचा माज आणि मस्ती उतरवली आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राज्य चालवलं जात होतं, ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर केला जात होता, हे पोलिसी राज सुरू झालं होतं, त्याला कुठेतरी चेक बसला. असं मस्ती आणि माजानी सत्ता चालवायची नसते. सत्ता ही अत्यंत प्रेमाने चालवायची असते. समोरचा माझा शत्रू आहे, शत्रू नाही तो तुझा वैचारिक विरोधक आहे. तुम्ही त्याला शत्रू म्हणून द्वेष आणि सुडाने वागवलं, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. लोकांना नाही आवडलं महाराष्ट्रात. किंवा महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. महाराष्ट्रामध्ये राजकारणात द्वेष आणि सूड हा आत्ता पैदा झाला. ह्याच्या आधी कधीच नव्हता ना. आम्ही बघितलं ना, 35 वर्ष काढले. साहेबांनी किती विरोधकांना अशा हाताच्या तळव्यावरती सांभाळून ठेवले. बरोबर नव्हते. जे काय पद्धतीने चालू होतं ते काही योग्य नव्हतं. ते मला आता नाही बोलायचं. झालं, जनतेने जे उत्तर द्यायचं ते दिलं. आता आम्ही कशाला त्याच्यावरती बोलायचं. जेवढा जनतेला जेवढं समजलं, जनतेची जेवढी आकलन शक्ती होती, तेवढं जनतेने दाखवलं ना की काय खरं आणि काय खोटं, सोनं कोणाकडे आणि दगड कोणाकडे दाखवून दिली जनतेने. कोण नाही, असं आहे की सगळीकडेच हे झालं. तुम्ही जेवढा सत्तेचा माज दाखवलात, तेवढा माज तुमचा जनतेने खाली आणला. राष्ट्रीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजनीति में क्या होने वाला है ये पवार साहब और राहुल गांधी जी डिसाइड करे. मैं उसमें कुछ बोलने वाला नहीं हूँ. मुझे खुशी मेरे राज्य में जो हुआ उसकी है कि लोगों ने जो गद्दारी करने वालों को जो सबक सिखाया, हमने नहीं सिखाया. ये तो बिल्कुल दिख भी नहीं रहा था. हम लोग कह रहे थे अंडर करंट है, वो अंडर करंट खुला दिखाई दिया. आपको पिछले 4-5 दिन से दिल्ली में थे, क्या आपको इसका अंदाजा आया था कि देश में इस तरह के हालात होंगे, इस तरह का? ये जो जब ये पोल चालू हुआ ना, तुम्हारा एग्जिट पोल, और ये मजाक जो शुरू हुआ ना, 400 पार, 350 पार, 500 पार, ये जो चिल्लम चिल्ली शुरू हो गई ना, तभी हमको समझ में आया था कि गड़बड़ है. सब संपादक आज छुप के बैठे हैं, चद्दर विद्दर आंग पे ढाक के बैठे. विरोधक जेवढे बोलत होते तेवढे आकडे आता उलटे फिरल्याचं दिसलंय. अरे राजकारणामध्ये हे नेहमी चालतं. प्रत्येक जण आपापल्या पक्षाला एवढे मिळतील तेवढे मिळतील हे सांगतं. या सगळ्याच काही गोष्टी खऱ्या होतात असं नाही. पण मला एकाच माणसाला सॅल्यूट करायचा, त्याच्यासाठी मी आलोय, शरदचंद्र पवार. निर्णयापूर्वी बॅनर देखील पाहायला मिळालेले होते. निवडणुकीचा मला फक्त एकच माहिती आहे, 84 वर्षांचा आमचा योद्धा लढला. 7 त्यांना उद्धवसाहेब ठाकरेंनी दिली, काँग्रेसच्या राहुल गांधींनी दिली, आणि महाराष्ट्राचा केंद्रबिंदू गेल्या 50 वर्षापासून तेच आहेत. ते परत एकदा त्यांनी साबित करून दिले. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.